घारे डोळे, नाजूक पण आकर्षक चेहरा, लांब केस आणि गोड स्मितहास्य असं म्हटलं तर प्रत्येकाच्या समोर ऐश्वर्या रायचा चेहरा येतो। 1994 मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला आणि सर्वांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या। सुष्मिता सेन नंतर मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी ऐश्वर्या दुसरी भारतीय महिला होती। मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून तिला प्रचंड यश आतापर्यंत मिळालंय, पण तिचं वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीये। तर ऐश्वर्या रायचा थोडक्यात प्रवास हा आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। ऐश्वर्या राय बच्चनची मातृभाषा तुळू आहे, पण ती हिंदी, इंग्रजी, कन्नड, मराठी, तमिळ आणि तुळू भाषांमध्येही पारंगत आहे। लाईफस्टाईल ओपिनियन ऐश्वर्याने अगदी लहान वयातच शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली। ऐश्वर्याने 9वी इयत्तेपासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती। वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी म्हणजेच 1994 साली तिने मिस वर्ल्डच्या किताबावर स्वतःचं नाव कोरलं। या स्पर्धेत सहभागी झालेल्या 78 देशांच्या प्रतिस्पर्ध्यांना मात देत तिने हा किताब पटकावलाय। यामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली। ऐश्वर्या रायने 1997 मधील तमिळ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला। 1997 मध्ये आलेल्या इरुवर हा तमिळ चित्रपट हा ऐश्वर्याचा पहिला चित्रपट होता। त्यानंतर और प्यार हो गया असे चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत प्रवेश केला। 2.5 दशकांच्या कारकिर्दीत ऐश्वर्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं। याशिवाय तिला देश विदेशात अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं। सलमान खान आणि ऐश्वर्या हे 90च्या दशकातील सर्वात चर्चेत असलेलं जोडपं होतं। त्यांच्या ब्रेकअप नंतर दोघांनी मात्र एकत्र कधीच स्क्रीन शेअर केली नाही। जेव्हा ऐश्वर्या सलमान सोबत रिलेशनशिप मध्ये होती तेव्हा ती त्याला जगातील सर्वात सुंदर मुलगा मानत होती। 1999 मध्ये सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने असं सांगितलं होतं। तसंच सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने हेही सांगितलं होतं की तिला डॉक्टर बनायचं होतं। प्राणीशास्त्र हा तिचा आवडता विषय होता। वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासोबतच तिला आर्किटेक्टही व्हायचं होतं। तिनं रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चर मध्येही प्रवेश घेतला। मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिने मणिरत्नमच्या इरुवर या तमिळ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली। ऐश्वर्या जेव्हा मॉडेलिंग करत होती तेव्हा तिला चित्रपटाच्या ऑफर्सही येऊ लागल्या। दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांना ऐश्वर्याला आमिर खान सोबत राजा हिंदुस्तानी चित्रपटात कास्ट करायचं होतं। यश चोप्राने ऐश्वर्याला शाहरुख खान सोबत मैं तो मोहब्बत कर ली या चित्रपटाची ऑफर दिली होती। नंतर हा चित्रपट दिल तो पागल हे नावाने बनवला गेला। एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या म्हणाली होती की मी दोन्ही चित्रपट नाकारले होते कारण माझी कथा थोडी वेगळी होती। इतर नवोदित कलाकारांप्रमाणे मी माझा चित्रपट हिट होण्याची वाट पाहत नव्हते। मी एकाच वेळी 2-3 चित्रपट साईन केले होते, ज्यामध्ये मणी सरांचा तमिळ चित्रपट इरुवर हा प्रदर्शित झाला। ऐश्वर्या ही एकमेव अभिनेत्री आहे जिने पेप्सी आणि कोको कोला या दोन्ही प्रतिस्पर्धी ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत। मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वी ऐश्वर्या 1993 मध्ये आमिर सोबत पेप्सीच्या जाहिरातीत दिसली होती। या जाहिरातीत ऐश्वर्याचे नाव संजना होतं। या जाहिरातीमुळे ऐश्वर्याला खूपच प्रसिद्धी मिळाली। ऐश्वर्या ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिचा मेनाचा पुतळा मादाम तुसादा संग्रहालयात बसवण्यात आलाय। पुतळ्याचं स्वरूप हे हुबेहूब ऐश्वर्यासारखंच आहे।